त्या मुलीशी खेळू नका, वेळ वाया घालवू नका असं माईनी सांगून 1 तास सुद्धा झालेला नाहीये आणि मी हे बघतोय सगळेजण त्या मुलीशी खेळायला आलात. अरे नानू मामा, आम्ही काय खेळत नव्हतो तिच्याशी, आम्ही एकमेकांना आमची गोष्ट सांगत होतो. आता ती तिथे आहे, त्याला काय करणार. हे बघ, उगाच काहीतरी बडबडू नकोस. मला हे आवडलेलं नाही आणि माईला सुद्धा आवडणार नाही. आता हे जाऊन माईजवळ पचकणार ना तू? मग काय भीतो की काय? हा, आत्ता जाऊन सांगतो तिला. थांब नानू, काय केलं रे आम्ही? काय केलं? नुसती गोष्ट ऐकतो ना आम्ही. पण माई नको असं म्हणाली असून सुद्धा मी आत्ता जाऊन सांगतो तिला. नानू मामा थांबा. ईशाला गोष्ट सांगतोय विक्रांत. हसतेय ती म्हणे. सगळी मैफिल जमलीये तिथे. मज्जा येत असेल ना ईशाला? हो, आलं माझ्या लक्षात. सॉरी सलील. अगं सॉरी काय, इट्स ओके. नाही अरे, काय झालं, मी मगाशी आजीला फोन केला होता ना कसे आहेत विचारायला, तेव्हा मला कळलं की विक्रांत ईशाला त्याच्या घरी घेऊन गेलाय. म्हणून तिची चौकशी करायला म्हणून मी फोन केला. तेव्हा हे सगळं गोष्ट वगैरे सुरू झालं. नाही नाही नाही, नो प्रॉब्लेम. आणि मानसी, एक गोष्ट लक्षात ठेव, मी काय तुझा दुश्मन नाहीये. ह्या लोकांपासून मला तुला तोडायचंच नाहीये. हे बघ, तुला अजूनही गोष्ट ऐकायची असेल तर ऐक ना. चला निघूया. आई वाट पाहत असेल, हे घरी जाऊन खाऊ. चल निघूया. चल. नानू मामा, हिला घ्या तुम्ही. आणि हिला ओरडा ओरडा, कारण तिनेच बोलावलंय सगळ्यांना वरती. घ्या घ्या घ्या, ओरडा घ्या ना. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा काय झालं? काय झालं? काय काय आले, मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे.
त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय तिका? मला माहिती. आई, मी तुम्हाला नंतर फोन करते. हो, आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. होय. काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.